नमस्कार, मी स्वरा। आज मी तुम्हाला कांद्याची भजी बनवून दाखवणार आहे बघा। त्यासाठी हे कांदे घेतले मोठे 3 घेतले मी। 4 चमचे बेसनचं पीठ आहे, 1 वाटी कोथिंबीर, 1 चमचा जिरा, ओवा 1 चमचा, हे लसणाची पेस्ट आहे 1 चमचाच घेतलं आहे मी। आणि हे 5-7 मिरची आहेत बघा, हिरवी मिरची आहे, मिक्सरला फिरून घेतली मी। तुम्ही कट करून पण टाकू शकता। आणि 1 चमचा तांदळाचं पीठ आहे। तर आता हे कांदे आहे ना पातळ एकदम असे कापून घ्यायचे, आपल्याला जाडसर कापायचे नाही आहेत। मी आता हे कांदे कापून घेणार आहे। हे बघा, उभा पातळ कांदा मी कापून घेतलेले आहे। असा सुटसुटीत मोकळा करून घ्यायचा आहे बघा। हे असे खूप पातळ कापायचं आहे कांदा, आपल्याला जाडसर नाही ठेवायचं। हे असा मोकळा करून घ्यायचा पूर्ण कांदा। हे आता याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे मी, कारण मीठ टाकल्यानंतर कांद्याला असं पाणी सुटतं, आपल्याला पाणी टाकायची गरज नाही। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, पूर्ण लावून घ्यायचं। आता मी 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेणार आहे, कारण कांद्याला पाणी सुटते बघा, पाणी टाकायची गरजच नाही आहे। त्याकरिता मी हे बाजूला ठेवणार आहे। किती सुंदर कापल्या गेल्या बघा, सुटसुटी झालं आहे। उभा पातळ कापून घ्यायचा आहे असा। 10 मिनिटे झाले। आता बेसन टाकणार आहे 4 चमचे, तांदळाचं पीठ 1 चमचा, कोथिंबीर, हे हिरवी मिरची आहे बघा, तुम्ही बारीक चिरून पण टाकू शकता याच्यामध्ये। हे लसणाची पेस्ट आहे 1 चमचा, ओवा आणि हे जिरा। आता हे एकजीव करून घेणार आहे मी चांगल्या प्रकारे। पाण्याची गरज पडणार नाही आपल्याला, आणि जर पडलीच तर आपण 1 चमचा आपण तेल टाकू शकतो। हे अशा प्रकारे हे असं। आणि तुम्हाला लवकर भजी पाहिजेत असेल तर आपल्याला तेल अगोदर तापत ठेवायचं, कारण आपल्याला लगेचच सोडायचे त्याच्यामध्ये। खायचा सोडा वगैरे मी टाकणार नाही, लालही तिखट टाकणार नाही, कारण भज्यांना तांबूस कलर येतो बघा कधी पण। आणि हळद पण यूज केली नाही मी याच्यामध्ये। तेल गरम करायला ठेवलं आहे मी। तेल आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं नाही, आणि जास्त थंड पण नाही, नको आहे। तेल झालं आहे आपलं गरम। आता हलक्या हाताने सोडून घ्यायची भजी। कारण तांदळाच्या पिठाने कुरकुरीतपणा येतोय। साईड पलटून घेणार आहे। हे बघा, असे दिसतं, ते असा कलर आलेला आहे। आता पूर्ण तळून घेणार आहे मी। भाजी पूर्ण तळून झाली, तर आता ही मिरची मी तळून घेणार आहे। गॅस बंद केला आहे। मिरची तळताना कधीही आतमधून असा कट मारून घ्यायचा, कारण मिरची फुटण्याची शक्यता येते आणि अंगावर उडते नंतर। हे बघा, असे तळून घ्यायचे ह्या मिरच्या याच्यामध्ये। अशा प्रकारे, आणि यावर मीठ टाकून घ्यायचे। हे बघा, भजी पूर्ण झालेली आहेत माझी। बघा कशी कुरकुरीत झालेली दिसत आहेत ही अशा प्रकारे। आणि तांदळाचं पीठ यूज केलं ना आपण, त्याच्यामुळे तर कुरकुर होतातच ती भजी। आणि मिरची टाकून घेतली याच्यावर। हे खायला तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनं टाका। चला तर मग, रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।